नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 19 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, तर आजचा पहिला प्रश्न आहे, सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, गुजरात। तर गुजरात हे राज्य सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे। ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, गुजरात। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 2 पाहूयात। भारताचे 89वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, एस रोहित कृष्ण। ओके, तर एस रोहित कृष्ण हे जे आहेत ते 89वे भारताचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 3 बघूयात। 2025चा युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स सुपर कप कोणत्या संघाने जिंकला आहे? तर याचं उत्तर असेल पॅरिस सेंट जर्मन। ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल पॅरिस सेंट जर्मन। या क्लबने हा जो कप आहे तो जिंकला आहे। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात। बघा, पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच PSG हा फ्रान्समधील एक सुप्रसिद्ध व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्लब आहे तो फ्रान्समधील आहे, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 4 बघूयात। 2025मध्ये जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब कोणता आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, रिअल माद्रिद। तर रिअल माद्रिद हा जो क्लब आहे हा 2025मध्ये सर्वात मौल्यवान क्लब आहे। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल। बघा, या क्लबचं नाव आहे, पूर्ण नाव बघा, रिअल मॅड्रिड क्लब डे फुटबॉल। ओके, याची स्थापना झाली होती 6 मार्च 1902 रोजी आणि हा जो क्लब आहे हा स्पेनमधला आहे। याचं मुख्यालय आहे मॅद्रिद, स्पेन। ओके, होम ग्राउंड आहे सॅन्टियागो बर्नाबेऊ स्टेडियम। ओके, तर एवढी माहिती पुरेशी आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 5 बघूयात। नुकतेच सॅमसंगने भारतामध्ये लॅपटॉप बनवण्यास कोठे सुरुवात केली आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन डी, ग्रेटर नोएडा। तर सॅमसंगने ग्रेटर नोएडा येथे आपले लॅपटॉप बनवण्यासाठी सुरुवात केली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण, प्रश्न क्रमांक 6 आहे बघा। सायपन इंटरनॅशनल बॅडमिंटन प्रतियोगितामध्ये महिला एकेरी किताब कोणी जिंकला आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल तान्या हेमंत। ऑप्शन ए याचं उत्तर असेल तान्या हेमंत। तान्या हेमंत हिने सायपन इंटरनॅशनल बॅडमिंटन प्रतियोगितामध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला आहे। ओके, तर नाव लक्षात ठेवा, तान्या हेमंत। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण। नुकतेच कोणत्या राज्याच्या राज्यपालाला उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी, महाराष्ट्र। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून त्यांना घोषित केले आहे। ओके, तर त्यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते। तर त्यांची निवड आता उपराष्ट्रपती म्हणून करण्यात येणार आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। 8वा प्रश्न आहे, मलेशिया इंटरनॅशनल
चॅलेंज 2025 स्पर्धेमध्ये महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन ए देविका सिहाग. ओके, तर देविका सिहाग यांनी मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 या स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे किताब जिंकला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असेल ऑप्शन बी हिंदुस्तान झिंक. तर हिंदुस्तान झिंक ही जी कंपनी आहे ती भारतातील पहिली कंपनी बनली आहे जी की आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेमध्ये सामील झाली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, सभासार वेब पोर्टल खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन ए पंचायती राज मंत्रालय. ओके, तर नुकतेच सभासार वेब पोर्टल जे आहे ते पंचायती राज मंत्रालय जे आहे याने सुरू केले आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.